माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करतो. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 64. युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. सुग्रीव विभीषण रामासमोर हात जोडून उभे राहत म्हणाले. काय म्हणाले? हे भगवंता, कृपया आम्हाला अयोध्येपर्यंत आपल्याबरोबर येऊ द्या. राज्याभिषेक सोहळा पाहिल्यावर आम्ही स्वगृही परतू. राम उतरले. माझ्या सर्व प्रिय स्नेहांकितासह अयोध्येला परतण्या इतकी आनंदाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. म्हणून तुम्ही आणि इतर वानरवीर पुष्प करतात या म्हणजे आपल्याला त्वरित प्रस्थान करता येईल. शेवटी सर्वजण व्यवस्थितरित्या स्थानपन्न झाल्यानंतर पुष्प करत राजेशाही रीतीने हवेत उड्डाण करू लागला. सर्व वानर अस्वले उड्डाणाचा आनंद अनुभवत असताना रामसीतेला एक एक दृश्य दाखवित होते. ते बघ, याच युद्धभूमीवर तुझ्यासाठी सर्व राक्षसवीरांना मरण प्राप्त झाले. बघ, या ठिकाणी रावण पडला. जेथे कुंभकर्णाची हत्या झाली ती हीच जागा बघ. त्या ठिकाणी इंद्रजिताचा पराभव झाला, तेथे प्रहस्त मरण पावला. ज्या पुलावरून आम्ही महासागर पार करून लंकेला पोहोचलो तो नलसेतू पूल बघ. जेथून पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली तो सेतू बंद रामेश्वरम दूरच्या किनाऱ्यावर दिसत आहे बघा. आजपासून सेतुबंद हे परम पवित्र तीर्थस्थान असेल, जेथे मनुष्याची सर्व संचित पापकर्म धुतले जातील. नंतर रामाने किष्किंधेकडे निर्देश केला तेव्हा सीता म्हणाली, जर वानर प्रमुखाच्या स्त्रियांसमवेत मी अयोध्येला परतू शकले तर मला आनंद होईल. सीतेची विनंती आनंदाने मान्य करीत रथ थांबला. तेव्हा रामाने सुग्रीव व इतर योद्ध्यांना त्वरित आपापल्या पत्नीला घेऊन यायला सांगितले. जेव्हा प्रत्येकाने स्थान ग्रहण केले तेव्हा पुढचा प्रवास सुरू झाला. रामाने सीतेला निर्देश करत म्हटले, जेथे सुग्रीव मला भेटला तोच हा ऋष्यमुख पर्वत होय. जवळच निळसर रंगाची कमलपुष्पे विपुल प्रमाणात असलेली स्वर्गीय पंपा सरोवर आहे. त्यात येथे तुला गोदावरी नदी दिसेल. तिच्या काठीच अगस्त्य ऋषींचा आश्रम. सीते, ते बघ, जेथे तुझे रावणाने अपहरण केले तीच ती जागा. भरत मला भेटायला आला होता तो हाच बघ चित्रकूट पर्वत. त्या पलीकडे यमुना नदी आणि त्याच तेथे विस्तीर्ण अशी गंगा नदी असून तिच्या तीरावर गुह्य राजाची राजधानी आहे. अशा तऱ्हेने राम, सीता, लक्ष्मण अयोध्येला परत जाताना वनवासात घालविलेले त्यांचे जीवन उलट्या क्रमाने सामोरे येत होते. शेवटी शरयू नदी दृष्टीपथात आली. नंतर अयोध्येच्या सीमाही दिसू लागल्या. तथापि नगरीत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या नातेवाईकांचे क्षमकुशल जाणण्यासाठी राम भरद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ थांबले. आनंदाने रामाचे स्वागत करीत त्यांच्या प्रश्नांना भरद्वाजाने उत्तरे दिली. तुमच्या गैरहजेरीत भरत मृगाजीनं वल्कले परिधान करून जटाधार धारण करून तपस्व्यांचे कठोर जीवन जगतो आहे. राजसिंहासनावर तुमच्या पादुका ठेवून तो तुमचा सेवक या नात्याने राज्यकारभार चालवित आहे. रामा, माझ्या गुढशक्तीच्या जोरावर मला हे कळलं आहे की तुम्ही पृथ्वीचा भार हलका केलेला आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे वर देण्यात मला आनंद होईल. राम आनंदाने उतरले. अयोध्येच्या मार्गावरचे सर्व वृक्ष फलाफळांनी बहरू देत. परागकणांचा सुगंध दरवळणाऱ्या वृक्षांमधून मधाचे पाठ वाहू देत. रामाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडत नाहीत. तोच अयोध्येच्या मार्गातील सर्व वृक्ष रसदार फळांनी त्वरित लगडले गेले. हे आश्चर्यजनक दृश्य पाहून हजारो वानरांनी पुष्पक रथावरून भराभर उड्या मारल्या. आपले समाधान होईपर्यंत त्यांनी मेजवानी झोडायला सुरुवात केली. वानराच्या निष्काम सेवेला कसे गौरवित करावे याचा राम नेहमीच विचार करत. त्यामुळे अशा तऱ्हेने वानरगण खुश झालेले पाहून त्यांना समाधान वाटले. हनुमानाकडे वळून राम म्हणाले, कृपया गोहला माझ्या आगमनाची वार्ता सांग. त्यानंतर नंदीग्रामला जा. भरताला सीतेचे अपहरण व त्या पाठोपाठ झालेली तिची सुटका या संबंधीच्या सर्व घटनांचे वर्णन करून सांग. माझ्या आगमनाची वार्ता ऐकताना भरताच्या चेहऱ्यावर कोणते भाव उमटतात याचे काळजीपूर्वक निरीक्षण कर. त्यानंतर आम्ही आश्रमातून निघण्यापूर्वी मला सर्व वृत्तांत कथन कर. आपल्या पदाबद्दल, सत्तेबद्दल, राजवैभवाबद्दल, आसक्ती, कैकईची विनवणी, कोणत्याही कारणासाठी भरताला स्वतःच राज्य करायचे असेल तर त्याला तसे करण्यास मी आनंदाने अनुमती देईन. हनुमानाने मानवी रूप धारण केले. आकाशमार्ग प्रवास करीत तो निघाला. त्याने प्रथम गुहाला सांगितले की भरद्वाजाच्या आश्रमात एक रात्र घालविल्यावर राम त्याला भेटायला येतील. नंदीग्रामास आल्यावर
हनुमानाला वल्कले परिधान केलेले, जटाधार धारण केलेले भरत दिसले. फळे कंदमुळावर निर्वाह करणारे भरत एका छोट्याशा कुटीत राहत होते. ते अतिशय कष्टी कृश दिसत होते. हनुमानाने भरताला भेटून घोषणा केली, मी रामाचा दूत म्हणून आलेले आहे. त्यांनी तुमचे कुशल विचारले आहे. ते आपल्याला सांगू इच्छिता की लवकरच अयोध्येला परत येतील. जेव्हा त्यांनी हे अद्भुत शब्द ऐकले तेव्हा भरताचा चेहरा तत्काळ अत्यंत आनंदाने उजळून निघाला. नंतर दिव्य भावनांनी उन्मानित झालेले भरत ओहळ येऊन पडले. पुन्हा भारावर येताच ते उभे राहिले. त्यांनी अत्यंतिक समाधानाने हनुमानाला लिंगन दिले. नंतर हनुमानाला अश्रूंनी न्हाऊ घालीत भरत म्हणाले, तू माझ्यासाठी सुवार्ता आणली आहेस म्हणून मी ताबडतोब तुला बक्षिसा दाखल म्हणून 1,00,000 गायी, 100 गावं, विवाहासाठी 16 कुमारिका देत आहे. आता कृपा करून बस. रामाच्या वनवासादरम्यान काय घडले ती प्रत्येक गोष्ट मला सांग. रामाच्या वनवासापासून त्याच्या अयोध्येत परत येण्यापर्यंतचा प्रत्येक वृत्तांत हनुमानाने सांगून संपवल्यानंतर भरत उद्गारले, माझी कित्येक वर्षाची इच्छा शेवटी पूर्णत्वात जाते आहे. भरताने मग रामाच्या स्वागताची सर्व तयारी करण्याची आज्ञा शत्रुघ्नाला दिली. म्हणून सुमंत्र इतर मंत्री हत्तीवर आरूढ नंदीग्रामाला आले. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांची पालखीत बसून आगमन झाले. अभियंत्यांनी नंदीग्राम अयोध्येला जोडणारा नवा मार्ग घाईघाईने बांधला. सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यावर भरताने रामाच्या पादुका एक शुभ्र राजछत्र चामर घेतले. नंतर अनेक ब्राह्मणासह ते शंखध्वनीच्या ढोलताशाच्या गजरात आपली कुटी सोडून निघाले. रामाच्या आगमनाची वार्ता ताबडतोब दूरवर पसरली. अयोध्येचे जवळजवळ सर्व प्रजाजन रामांना पाहण्याच्या आशेने नंदीग्रामला आले. भरतासमवेत मंत्रीगण, धर्मगुरू, इतर आदरणीय नागरिक, आनंददायी वाद्य संगीत छेडणारे व्यावसायिक संगीतकार, मोठमोठ्याने वैदिक सूक्ताचा उच्चार करणारे विद्वान ब्राह्मण होते. त्यांच्या पाठोपाठ मिरवणुकीत सोनेरी दोराने जुंपलेले सुंदर घोडे, ज्यांना जोडलेले होते असे रथ होते. हे रथ सोनेरी भरतकामाने युक्त पताकांनी इतर विविध आकारांच्या नमुन्याच्या ध्वजांनी सजलेले होते. सोनेरी चिलखताने सजलेले सैनिक, सुपाऱ्या घेऊन जाणारे सेवक, अनेक प्रसिद्ध सुंदर वारांगणा त्या मिरवणुकीत होत्या. अनेक सेवक, छत्र, चामरे, विविध प्रतवारीचे मौल्यवान रत्ने आणि राजवैभवाला साजेसा स्वागत सरंजाम घेऊन पायी निघाले होते. तथापि काही वेळाने जेव्हा रामाचे काही चिन्ह दिसेना तेव्हा भरताने चिंताक्रांत होऊन हनुमानाला विचारले, माझी चेष्टा करून वानराच्या चेष्टेकर स्वभावाचे प्रदर्शन तर तू करीत नाहीस ना? तेव्हा हनुमानाने जवळ येणाऱ्या वानरामुळे दूरवर उडलेल्या धुळीच्या लोटांकडे भरताने लक्ष वेधले. तेवढ्यात लांबून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. जेव्हा दूरवर अचानक हनुमानाला पुष्पक रथ दिसला तेव्हा तो ओरडला, हे पहा, हे पहा, हे पहा, श्रीराम आले. आकाशात पूर्ण चंद्र उभा तसा पुष्पक रथ दृष्टीपथात येताच जमावातून एक जोरदार स्फूर्त जय श्रीराम, जय जयकार अचानक दुमदुमला. भरताने दुरूनच रामाची पूजा करायला सुरुवात केली. तसा प्रत्येक जण आपापल्या रथात हत्तीवरून वा घोड्यावरून आदराने उतरला. हात जोडून भरताने भगवान रामाची कीर्ती गाणाऱ्या प्रार्थना म्हणाव्यास सुरुवात केली. त्यांना पाणी, पूजेचे इतर साहित्य अर्पण केले. शेवटी भरताना जेव्हा पुष्पक रथाच्या अग्रभागी श्रीरामाचे झळाळले सुंदर रूप स्पष्टपणे दिसले तेव्हा अतिव आदराने ते नतमस्तक झाले. जेव्हा ते दैवी मान उतरले तेव्हा भरत ते पुढे धावले. आपल्या वडील बंधूचे स्वागत करायला रथात चढले. राम त्वरित आपल्या जागेवरून भरतांना लिंगन देण्यासाठी उठले. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले. अतिव आनंदाने हृदय उचमळून आलेले भरत अश्रुपूर्ण नेत्राने रामचंद्राच्या समोर आले. अतीव हर्ष, उन्माद, प्रेमाने रामाच्या चरणकमळावर त्यांनी लोटांगण घातले. प्रभू रामचंद्राने पाहिले की भरत अतिशय कृश झालेले आहेत. त्यांना समजले की त्यांच्या अनुपस्थित त्यांचे बंधू फक्त गोमूत्रात शिजवलेले सातू खात असत, जटाधार धारण करून वल्कले परिधान करीत असत, कुश दर्भावर झोपत असत. असीम कृपाळूर प्रभू रामचंद्राने याचे फारच दुःख झाले. त्यानंतर भरताने लक्ष्मण सीतेवर स्मृती सुमने उधळीत त्यांचेही स्वागत केले. सुग्रीवाला आलिंगन देत त्याचे स्वागत करून भरत म्हणाले, आम्ही जरी चौघे भाऊ असलो तरी तुम्ही आमच्या पाचव्या भावासारखे आहात. दरम्यान राम आपली माता कौशल्याला भेटले. प्रेमाने त्यांनी तिचे चरण धरले. नंतर
ते एका पाठोपाठ एक सुमित्रा, कैकई, वशिष्ठ यांना भेटले. सर्व नगरजन त्यांचे स्वागत करायला हात जोडून पुढे आले. पुढचे काय ते पुढच्या भागात बघूया. श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.